उंचपुरा असा गोलंदाज पहिलं षटक घेऊन अर्थातच एक लॉंग रनअप आहे. वेगावरती स्वारून अर्थातच तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होणार आहे अशी प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये तर आहेत. बघूया पहिला चेंडू फ्रेंड्स 11 ट्रॉफीचा मैदानाच्या आतमध्ये. पंचांसोबत अर्थातच काहीतरी डिस्कशन आपण पाहतोय, कारण पहिला सामना आहे. सर्व नियम्स आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेस पद्धतीचं फॉर्मॅट आहे. पहिल्या षटकामध्ये जर चेंडू मिसप्लेस झाला, हरवला, तर आपल्याला नवीन चेंडू देण्यात येणार आहे. ही माहिती पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फ्रेंड्स 11 ट्रॉफीचा पहिला महत्त्वपूर्ण चेंडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज सज्ज आहे आणि चेंडू फेस करण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅटर मिस्टर अजय. राज विरुद्ध अजय, अजय विरुद्ध राज. रिषभ, माफ करा, रिषभ फेस करतोय. पहिल्या चेंडूवरतीच अर्थात शॉर्ट चेंडू नक्कीच आहे. पंच इशारा दर्शवत आहेत, दंडित करतायत. पहिला सुहेरी चेंडू येतोय. पहिली धाव सुहेरी चेंडूच्या माध्यमातून, एक्स्ट्राच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिली धाव खर्च केली जाते. रिषभ मात्र कोणताही मोठा फटका खेळण्याचं मन त्याने बनवलं नाही. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, फक्त हलक्या हाताने दिशा दाखवली आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू जिथपर्यंत सरसावे सिंगल मात्र परिपूर्ण होती. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण अजयला पाहतोय. 2 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. पहिला फेअर डिलिव्हरीचा चेंडू मात्र झालाय. राजने कुठेतरी पहिल्या चेंडूचा विचार केला, बाउन्स तर भेटला, परंतु लाईन खराब होती, त्याच्यामध्ये परिवर्तन केलं आणि चांगला चेंडू हाताला. विवेचनेचा विचार केला ऑनसाइड रिजन वरती. अर्थातच आपण प्रोटेक्शन थोडं जास्त पाहतोय. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू, अर्थातच ब्रह्मास्त्राचा वापर. रनआउटची संधी आहे. यष्टीरक्षक प्रयत्न करतोय. पहिला झटका, पहिला हादरा आपण पाहतोय. अजय रनआउटच्या रूपामध्ये बॅक टू दी पवेलियन गॉन. पहिला झटका आपण पाहतोय. MK सिल्वर स्टार संघ कुठेतरी अजयचा विचार केला. स्टेट डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला झाला नाही आणि बाकीचं उरलेलं काम मात्र आपण पाहतो विकेट किपरने केलं. पहिला झटका आपण पाहतो अवघ्या 2 धावेवरती लागताना. न्यू बॅटर फलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक एंडवरती आपण पंकजला पाहतोय. इथे मात्र अजून एक यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो, त्या ब्रह्मास्त्राचा वापर. अजूनपर्यंत राजचा विचार केला. पहिल्या चेंडूवरती आपण एक्स्ट्रा बाउन्स त्याच्याकडून पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र लाईन अँड लेंथ मध्ये परिवर्तन केलं आणि म्हणूनच म्हटलं जातं बदल ही काळाची गरज आहे. परिवर्तन गरजेचं आहे. तेच परिवर्तन त्याने लाईन अँड लेंथ मध्ये केलं आणि अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस फ्लोअर वन, गुड नाईट एक येतोय मात्र हा ब्रँडेड फ्रेंड्स 11 ट्रॉफीचा पहिला महत्वपूर्ण षटकार. थोडासा अर्थातच तुम्ही रूम दिला फलंदाजाला आणि पंकजने मात्र काय फटका खेळलाय. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतो या षटकाराने जाऊन पोहोचणार आहे 8 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत संपूर्ण झालाय. चांगला फटका इथे मात्र आपण पाहतोय. पंकजला विचार केला. मागच्या चेंडूवरती यॉर्करने थोडस रोखण्यात आला, परंतु त्यानंतर मात्र काय फटका खेळला. इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका, तोच नजारा. चेंडू निघून जाणार आहे. यावेळेस मात्र लांब 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 येतोय मात्र फ्रेंड्स 11 ट्रॉफीचा अजून एक महत्वपूर्ण षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. ऑफसाईडच्या चेंडूला अर्थातच ड्रॅग करून पंकजने फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतो. इथे कुठेतरी मात्र आपण एंड वरती परिवर्तन पाहणार आहेत का. 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पंच दंडित करणार आहेत. पंच दंडित करणार आहेत. ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर पंचांना मजबूर केलंय पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा एक्सरसाइज करण्यासाठी. धावांचा विचार केला. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. फलंदाजी अजूनपर्यंत पंकजच्या माध्यमातून चांगली राहिली आहे. मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार झालेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू निघून जाणार सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. लॉस ऑफ 1 विकेट. समतुल्य षटक राहिले अजूनपर्यंत, कारण एक गडी जरी बाद झाला असता तरी पंकजचे 2 मोठे फटके आणि अर्थातच MK सिल्वर स्टार संघ जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. MK सिल्वर स्टार एक गडीच्या मोबदल्यावर. चला जास्त वेळ न दवडता लगेचच गोलंदाज आपण रेडी ठेवायचं प्लीज. जास्त वेळ कंझ्युम करायचं नाहीये. वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. चला संजय इलेव्हन संघ प्लीज थोडंसं सहकार्य करायचं, थोडंसं स्पीडअप करायचं. अजून पहिल्याच सामन्यातला पहिलं षटक झालंय. गोलंदाजी मार्क वरती आपण रोहितला पाहतोय. रोहित वरती आता मात्र जबाबदारी असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण रोहितला पाहतोय आणि स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर रिषभ, त्याने फक्त अजूनपर्यंत एकच चेंडू फेस केलाय. यावेळेस फक्त दिशा दाखवली, ड्राईव्ह केलं मात्र बॅकफूट वरती जाऊन फक्त बॉडी वेट ट्रान्सफर चांगला, हँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट, सिंगलने मात्र स्ट्राईक एंड रोटेशन आणि फलंदाजी मार्क वरती पंकज जो चांगला लयमध्ये अजूनपर्यंत राहिलाय. 2 मोठे फटके 2 षटकार त्याच्या माध्यमातून अर्थातच डीप मिड विकेट मध्ये आल्यात. त्याच्यावरती मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक दिली जाते. एक चांगलं कॉम्बिनेशन, एकाला मात्र जबाबदारी दिली अर्थातच चांगले मोठे फटके खेळण्याची आणि ऋषभ मात्र जो लेफ्ट हँडेड बॅटर आहे तो स्ट्राईक एंड रोटेशन मध्ये विश्वास दर्शवतोय. सोळा धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र बाहेरच्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाणार. इथे मात्र डिक्लेअर रिजन वरती अर्थातच पंच इशारा दर्शवत आहे डिक्लेअरचा. विकेटच्या मागे फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन वरती चेंडू गेला तर डिक्लेअरची धाव आहे आणि तीच सूचना पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय कॉमेंट्री स्टुडिओ पर्यंत पोहोचवली जाते. एका धावेने धावफलक 17 या आकड्यावरती आहे. MK सिल्वर स्टार इथे मात्र पुन्हा एक ऑफस्टिकच्या पासचा बाहेर पंच दंडित करतात. वाईडचा इशारा आपण पाहतोय. अवांतरच्या रूपामध्ये अजून एक धावफलक जाऊन पोहोचणार आहे MK सिल्वर स्टार 18 या आकड्यावर. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहित अजूनपर्यंत समतुल्य षटक राहिलंय. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत अजून या षटकातील. उर्वरित 4 चेंडूवरती आपल्याला प्रहार पाहायला भेटेल का? स्ट्राईक एंड वरती पंकज आहे. ओव्हर द विकेटच्या माऱ्यावरती मिस टाइम स्ट्रोक, नो मॅन्स लँड वरती अजूनपर्यंत चेंडू आहे का? खेळाडू तिथे आहे. इथे मात्र करतोय मिस जज. पंकज सारख्या फलंदाजाला भेटते इथे मात्र जीवनदान. बराच काळ चेंडू हवेत होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जिथपर्यंत क्षेत्ररक्षक सरसावरेल तिथपर्यंत होतीये चुकी. चेंडूला जज करण्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी राहिला. चेंडूच्या गतीला जज करण्यामध्ये अयशस्वी राहिला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पंकज सारख्या फलंदाजाला जीवनदान भेटतंय. रोहितने मात्र संधी बनवली होती, त्या संधीचं सोनं करायचं होतं क्षेत्ररक्षकाला. अर्थातच ऑफसाईडच्या चेंडूला ड्रॅग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑनसाईडला डीप स्क्वेअर लेग मध्ये होता, परंतु संपर्क तितका चांगला झाला नाही. परंतु आज थोडंसं लक फॅक्टर सुद्धा पंकजच्या दिशेने. यावेळेस मात्र अर्थातच ऋषभकडे वेगळी जबाबदारी आहे. ऋषभला जबाबदारी दिली स्ट्राईक अँड रोटेशन ती, आणि ती जबाबदारी जो अजूनपर्यंत चोख रीतीने मैदानाच्या आतमध्ये पार पाडतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चेंडूचा विचार केला 4 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 षटकांचा सामना. दुसरे षटक आपण पाहतोय
MK सिल्वर स्टार बनाम संजय लेवेन हा सामना इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका सांगलाय कव्हर रिजन वरती खेळाडू तैनात आहे. कौतुक करावं लागेल पंकजचं. बेसिक्स ऑफ क्रिकेटचे फटके आपण त्याच्याकडे पाहतोय. क्रिकेटमधल्या अर्थातच क्रिकेटिंग शॉट आपण त्याच्या फळीतून अजूनपर्यंत पाहिलेत. ऑफसाईडच्या बाहेरच्या चेंडूला अप्रतिमरित्या चांगला स्टान्स घेऊन एक ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. सिंगल स्ट्राईक अँड रोटेशन धावफलक 21 या आकड्यावरती शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात तर आहे. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा एका धावेने समाधानी व्हावा लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला MK सिल्वर स्टार 22 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावरती आहेत MK सिल्वर स्टारच्या. एका गडीच्या मोबदल्यावरती समतुल्य अजूनपर्यंत सामना राहिलाय. एका बाजूला संजय लेवेन संघाच्या गोलंदाजाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये राजने 14 धावा खर्च केला आणि या षटकामध्ये अर्थातच एक चांगलं षटक रोहितचं राहिले आणि त्याच्या मोबदल्यावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण गुलशनला पाहतोय. गुलशादला पाहतोय. थोडंसं करेक्शन सॉरी. लेफ्ट हँडेड गोलंदाज. काय सुरेख चेंडू आहे का. पंच वळतात. पंच इशारा दर्शवतात. गती जरी असली तरी लाईन खराब आहे. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अवांतरच्या रूपामध्ये एकदा धावफलक 23 या आकड्यावरती आहे. 23 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे आपण पाहतोय बाउन्सर. चांगला बाउन्सर आपण पाहिला. कानाच्या बाजूने शिटी वाजवा. चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गती तर आहेच गुलशादकडे आणि त्यापेक्षा अर्थातच लाईन अँड लेंथ आपण अचूकरीत्याने पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सुद्धा प्रयत्न झाला आणि हा चेंडू सुद्धा रिषभला कानाच्या बाजूने शिटी वाजवत सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हाताकडे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. पंच इशारा दर्शवतात. यावेळेस मात्र वाईड चेंडू आहे. ऑफटिकच्या जास्त बाहेर. लाईन अँड लेंथ मध्ये करावं लागेल परिवर्तन. गुलशादकडे अर्थातच गती आणि गती तर आहे, परंतु आपल्याला लाईन अँड लेंथ वरती सुद्धा नियंत्रण ठेवावं लागणार आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजाकडे आपल्या लाईन अँड लेंथ वरती नियंत्रण असं खूप गरजेचं आहे. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये नियंत्रण महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बाउन्सर शॉट अंपोल होईल का सक्सेसफुल. तर पंच इथे मात्र दर्शवतायत. पंचांच्या सिग्नलची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. एका धावेचा इशारा. अर्थातच पंचांना विनंती आहे की सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवायचे. धावांचा विचार केला. 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 25 ऑन द स्कोर कार्ड टॅली. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती गुलशाद. पुन्हा एकदा दूरवाली छोरसे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लॉट वरती चेंडू टप्प्यात आला की अर्थातच कार्यक्रम करणार आहे. फलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा पंकजच्या फळीतून येतोय मात्र हा ब्रँडेड षटकार. 31 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पंकज मात्र आज वेगळ्या लय मध्ये आहे. 3 षटकार अजूनपर्यंत त्याच्या फळीतून आल्यात. काय अफलातून फलंदाजी राहिली आहे. चांगल्या चेंडूवरती अर्थातच स्ट्राईक इन रोटेशन त्याने केलं आणि खराब चेंडूवरती प्रहार आक्रमण आपल्याला त्याच्या फळीतून पाहायला भेटतोय. येणारे 3 चेंडू जणी शिल्लक आहेत.
तरी मॅच चालू झाली बस झाली. हा एकदा चालू झाली ना की मी कसं लाईव्ह वरती दुसऱ्या टीम मधून पटपट येतो. फटाफट. इथे मात्र आपण पाहिलं चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून ऑफसाईडच्या चेंडूला अर्थातच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही, सरळ चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 बॉल 31. 31 ऑन द स्कोर कार्ड येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस मात्र घुटना टेक खेळाडू तर तिथे आहे. चेंडू निघून जाणार आहे का? तर यस, घुटना टेक पंकजच्या फळीतून अजून एक सिक्सर देख. 4 षटकार अजूनपर्यंत त्याच्या फळीतून आले. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 37 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. पंकज नावाचं वादळ आज मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे आणि त्या वादळाने मात्र जेव्हापासून तो मैदानाच्या आतमध्ये आलाय अजूनपर्यंत 4 षटकार ठोकले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे तैनात आहे. इथे मात्र पंकजला भेटतोय दुसरा जीवनदान आणि जीवनदान मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी आणून देईल का? 2 जीवनदान धावफलक जमून पोहोचणारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. MK सिल्वर स्टार 38 ऑन द स्कोर कार्ड टॅली, लॉस ऑफ 1 विकेट. थर्टी 38 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतो. 38 धावा धावफलकावरती आहेत. रोहित आहे. सेकंड रोड आला की अर्थातच संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी रोहित सज्ज होतोय. इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर अभांतर चेंडूने थोडंसं अडचणीत आणलं. अजूनपर्यंत संजय लेवन संघाला धावफलक 29 धावांवरती आहे एका गडीच्या मोबदल्यावरती. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टर स्टोक विकेट किपर चेंडू खाली येतोय आणि आता मात्र संधी भेटणार नाहीये. तिसऱ्या वेळा मात्र संधी भेटणार नाहीये. पंकज मात्र चांगली फलंदाजी करून बॅक टू दी पवेलियन आपण पाहतोय. 18 चेंडू 28 धावांचे खेळ करून मात्र पंकज आपण पाहतोय. 11 चेंडू 28 धावा. करेक्शन, पंकज अर्थातच आपण पाहतोय कुठेतरी इनिंग संपुष्ट होतीये, परंतु चांगली फलंदाजी. 11 चेंडू 28 धावा, ज्या स्टार्टची गरज होती, कारण पहिल्या षटकामध्ये अर्ली स्टेजवरती विकेट आला आणि त्यानंतर मात्र पंकज फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि 11 चेंडू 28 धावांची महत्वपूर्ण खेळी. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये श्रीला इंट्रोड्यूस केलं जात आहे. इथे मात्र चांगला चेंडू, इथे मात्र चांगला चेंडू आहे. प्लेड स्विंग अँड मिस, टप्पा पडून अर्थातच चेंडू आतमधल्या दिशेने आला. चांगला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय. रोहितने मात्र अर्थातच इम्प्रेस केलं या षटकामध्ये. इथे मात्र आखू टप्प्याचा चेंडू, मागच्या चेंडूवरती आपण ऑफसाईडच्या बाहेरच्या चेंडू पाहिला आणि या चेंडूवरती अर्थातच बदल. थोडासा आखू टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा पुन्हा एकदा कोणताही संपर्क झाला नाहीये. रोहितचं मात्र षटक या सामन्यामधलं टर्निंग पॉईंट ठरू शकतं का? कारण धावांचा ग्राफ जो मात्र वरच्या दिशेने जात होता त्याला कुठेतरी आता मात्र अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित कडून होतोय. इथे मात्र अजूनही चांगला चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, नो मॅन्स लँड वरती चेंडू जातोय.
4 चेंडूचा केस झालाय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 40 या आकड्यावरती आहे. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत राहिली आहे. रोहितने मात्र इम्प्रेस केलंय. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा रोहित टू ऋषभ. यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा संपर्क झालाय की नाही तर अर्थातच एका धावेचा इशारा पंच दर्शवतोय. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 41 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 41 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगलं षटक अजूनपर्यंत रोहितचं राहिलंय. यावेळेस पुन्हा एकदा वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. खेळाडू तिथे तैनात आहे. पुन्हा होती एकदा सुकी. भेटतोय जीवनदान. यावेळेस मात्र फलंदाज ऋषभला भेटतोय जीवनदान. षटकाची होती समाप्ती. धावफलकाचा विचार केला 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय MK सिल्वर स्टार 42 लॉस ऑफ 2 विकेट. 42 धावा धावफलकावरती 2 गडीच्या मोबदल्यावर. चला नेक्स्ट मॅच शिवशक्ती विरुद्ध आशिष 11. इनिंग्स ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. शिवशक्ती बनाम आशिष 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे प्लीज. बेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडीच्या मोबदल्यावरती. एक देखणं आयोजन नियोजन फ्रेंड्स 11 ट्रॉफीच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती आफताबला आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक लागतो. षटक आफताबला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. महत्वपूर्ण षटक असणार आहे कारण समोर विचार केला ऋषभ सारखा फलंदाज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट बाहेरच्या दिशेने गेला. कोणताही संपर्क चेंडू आणि फळीचा नाहीये. पुन्हा एकदा चांगली स्विंग आपल्याला चेंडूवरती पाहायला भेटते. रोहितने जशा प्रकारे चेंडू दोन्ही बाजूने वळवला आणि अर्थातच धावफलकाला थोडंसं अंकुश लावलंय तेच प्रयत्न आफताबच्या माध्यमातून सुद्धा होत आहेत. यावेळेस मात्र आपण पाहिला चांगला स्वीप मध्ये चेंडू आहे. स्लॉग वरती चेंडू आहे. पंचांचा इशारा अर्थातच फ्रेंड्स 11 ट्रॉफीचा येतोय अजून एक महत्वपूर्ण षटकार. स्लॉट वरती चेंडू होता. मनगटाचा पूर्णपणे वापर रीसचा वापर आपण ऋषभच्या माध्यमातून पाहतोय. धावफलक जमून पोहोचणार आहे 48 या आकड्यावरती. MK सिल्वर स्टार 48 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतो. 48 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं अंतिम षटक. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण आफताबला पाहतोय आणि फलंदाजी मार्क वरती ओपनिंग साठी आलेला ऋषभ ज्याच्या फळीतून आताच एक षटकार आलाय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. फक्त हलक्या हाताने दिशा दाखवली. दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का? 2 धावेचा सक्सेसफुल प्रयत्न झालाय. कडक होण्याच्या प्रहारामध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज वन शॉटचा इशारा पंच दर्शवत आहेत. वन शॉटचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. दुहेरी धाव अगदी वेगाने घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याच प्रयत्नांमध्ये आपण पाहतोय पॉपिंग क्रीज कुठेतरी मिस करतोय फलंदाज. आवाज जात नाही का तिथपर्यंत?
वन शॉटचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 49 या आकड्यावरती आहे. .49 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय पुन्हा एकदा. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती ऋषभ येणार. 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. मिड विकेट रिझर्व्ह वरती खेळाडू. या पहिल्या धावेचा प्रयत्न जोराने झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्राईक अँड रोटेशन तर झालं, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजाला जावं लागेल. तंबूच्या आसराला गॉन लागतोय. मात्र आपण पाहिलं तिसरा झटका बॅक टू दी डगआउट गॉन. धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय सांघिक टोटल मात्र 50 धावांवरती जाऊन पोहोचणारे 50 ऑन द स्कोर कार्ड टॅली. टीम टोटल MK सिल्वर स्टार संघाचं जाऊन पोहोचते 50 या आकड्यावर. अर्थातच फलंदाजी मार्क वरती नॉनस्ट्राईक एंड वरती ज्याच्या नावामध्ये रन आहे करणला मात्र इंट्रोड्यूस करण्यात येते. इथे मात्र पुन्हा एकदा ट्रॅक काढायचा प्रयत्न. ऑन साईडला खेळाडू आहे. डीप स्क्वेअरला खेळाडू तैनात आहे. दोन्ही गाड्या मात्र एकाच ट्रॅकवरती आल्यात, परंतु झेल घेण्यात यश आलाय का तर पंचांचा इशारा मात्र येतोय. हा ये फ्रेंड्स 11 ट्रॉफीचा अजून एक षटकार. चला जर खेळाडूला मात्र पाण्याची गरज असेल तर प्लीज आपण पोहोचवायचे. व्हॉलेंटियर्स प्लीज पाणी पास करायचं लगेचच. अर्थातच एक चिमुकला व्हॉलेंटियर आपण पाहतोय लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक धावफलकाचा विचार केला धावफलक 56 या आकड्यावरती आहे. 56 ऑन द स्कोर कार्ड टॅली. सगळे मैदानाच्या आतमध्ये धावफलक 56 आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू शेवटचा षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. यावेळेस स्लोवर वन अर्थातच गतीमध्ये परिवर्तन त्याला निहाळलं. एक धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने 2 धावा झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातो. यस नसण्याचा कॉल. ही धाव परिपूर्ण होईल का तर पंच अजूनही इन डिस्कशन मोड मध्ये आहेत. तब्बल 3 धावा कंप्लीट झाल्यात की काय तर यस 3 धावा परिपूर्ण होत आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागणार आहे, कारण आपण पाहिलं कडक उन्हामध्ये दोन्ही फलंदाज जीवाच्या अर्थातच वेगळ्या टप्प्यावरती जाऊन मात्र धाव परिपूर्ण करते. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिला 59 धावा धावफलकावरती 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 60 इज अ टार्गेट. संजय लेव्हिन संघाला तब्बल 60 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 5 षटकामध्ये. चला कर्णधार शिवशक्ती बनाव आशिष लेव्हिन कर्णधार. जास्त वेळ न दवडता टॉस साठी यायचंय. शिवशक्ती लगेचच यायचं कर्णधार.
चला कर्णधार टॉससाठी यायचे, वारंवार आपला कॉल दिला जातोय प्लीज. साठ धावांचा पाठलाग करायचंय. हा हा वांधा नाही. हाँ नहीं सुन ना उससे क्या ना एक वो अपना हाँ चलते चलते समझा नहीं. चला बॅटर्स प्लीज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. संजय इलेव्हन संघ 60 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 5 षटकामध्ये. वालेकुम सलाम साहेब, तुम्ही ते लहान पोराला इथे पाठवता पाण्यासाठी, तुम्हाला काय हातपाय आहेत ना? राज और पण सुफिया नाव 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 राज आणि सुफियानी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला कर्णधार नाणेफेकीच्या कबलासाठी यायचंय, वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय प्लीज. धन्यवाद सर. अच्छा इधर का डायरेक्ट इधर होता है ये कनेक्टेड है. चला सुरुवात करायची प्लीज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचा विचार केला आपण पाहतोय. ये बॉलर कौन है. राज और सुफिया. प्रदीपला आपण पाहतोय. MK सिल्वर स्टार बनाम आपण पाहतोय. अर्थातच संजय इलेव्हन असा सामना मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आहे. चला सुरुवात करायची आहे प्लीज. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला शिवशक्ती बनाम आशिष इलेव्हन. शिवशक्ती संघ कर्णधार प्लीज, आपल्याला वारंवार विनंती आहे. चला ये हाँ कौन खेल रहा है.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शिवशक्ती संघाचा कर्णधार प्लीज आपण यायचं आहे लगेचच. इथे मात्र आपण पाहिलं ऑफसाईडच्या बाहेरच्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरतीच कोणताही संपर्क चेंडू आणि फळीचा झाला नाहीये. पहिला चेंडू डॉट येतोय. एंकर के पास है राजेश राजेश भाई को दे रहे क्या? इथे मध्ये ट्रॅक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. मिड विकेट रिझर्व्ह वरती जिथपर्यंत चार्ज घेतला जाईल एक धाव परिपूर्ण होणार आहे. डीप मिड विकेट मध्ये अर्थातच खेळाडू तैनात होता, परंतु जिथपर्यंत चार्ज घेतला जाईल तिथपर्यंत आपण पाहिलं एक धाव परिपूर्ण होती. 60 धावांचा पाठलाग करायचे संजय इलेव्हन बनाम आपण पाहतोय. MK सिल्वर स्टार पहिला सामना फ्रेंड्स इलेव्हन ट्रॉफी मधला चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. इथे मात्र लोअर फुल टॉस वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तिथे तैनात नाहीये, करणार नाहीये चुकी. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं संजय इलेव्हन संघाने मात्र 3 ते 4 कॅच ड्रॉप केले होते आणि या इनिंग मध्ये MK सिल्वर स्टार पहिल्या चेंडूवरतीच अर्थातच संदीप पहिल्या संधीचं सोनं. चांगला झेल आपण पाहतोय तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात होता. वेगा फडका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी वाराच्या वेगावरती चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला असं वाटलं आणि तोच झटका आपण पाहतोय. आशिष इलेव्हन संघ कर्णधार शिवशक्ती संघाचा कर्णधार ऑलरेडी आपल्यासोबत जॉईन झालाय. बॅटिंग मार्क वरती आपण प्रीतम परबला पाहतोय. अर्थातच गोरेगाव टेनिस क्रिकेट मधलं एक चांगलं मोठं नाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तीन बॉल 1 रन. जाव्या मैदानाच्या आतमध्ये धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 3 या आकड्यावरती आहे. 60 धावांचा पाठलाग करायचे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. षटकाची होती समाप्ती. एका षटकांच्या समाप्तीनंतर संजय इलेव्हन संघाचा विचार केला. 3 या आकड्यावरती एका गडीच्या मोबदल्यावर संजय इलेव्हन संघ कर्णधार टॉससाठी यायचे. शिवशक्ती संघाचा कर्णधार ऑलरेडी आपल्यासोबत जॉईन झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला संजय इलेव्हन संघ आपण पाहतोय 3 या आकड्यावरती आहे. आशिष इलेव्हन संघ कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आपण अरमानला पाहतोय.
अरमानवरती जबाबदारी असणारे पहिलं षटक चांगलं हाताळण्यात आलंय. प्रदीपच्या माध्यमातून केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि एक मोठा झटका दिलाय. त्याच पावलखुणांवरती गोलंदाजी अरमानला सुद्धा करावी लागणार आहे. 10 बजे का टाइम देना और वो पहुंचे नहीं अभी तक. हाँ बोल दीजिए. हाँ बोल. इथे मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. कमी बाउन्स झाला चेंडू. त्या बाउन्सला जस्ट करण्यामध्ये कुठेतरी फलंदाज यशस्वी राहिला. मधली कडा घेऊन 1 धाव तर परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 4 या आकड्यावरती आहे. 60 धावांचा पाठलाग करताना संजय लेव्हिन संघ आपण पाहतोय. MK सिल्वर स्टार पहिले फलंदाजी चांगली राहिली आणि अजूनपर्यंत गोलंदाजी सुद्धा तिखट राहिली आहे. कोणत्या तरी एका फलंदाजाला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. फलंदाजी मार्कवरती आता मात्र प्रीतमला आपण पाहतोय. प्रीतम मध्ये कॅलिबर आहे. त्या कॅलिबरचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. आणि अर्थातच कोलवर टप्प्याचा चेंडू यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. प्रीतम परब बॅक टू दी पवेलियन गॉन. कौतुक करावं लागेल अरमानचं. पहिलेच अर्थातच पाहिलं की शफल झालाय फलंदाज आणि त्या शफल होण्याचा पूर्णपणे फायदा मात्र त्याने उचलला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाच्या स्टान्सला रीड करणं गरजेचं असतं. वेगा फटका खेळण्याच्या प्रयत्नांमध्ये अर्थातच मोठा फलंदाज प्रीतम बॅक टू दी पवेलियन गॉन. अरे कितनी बार बुलाएगा कैप्टन इधर आके बैठा है सामने वाला टीम का. आशिष इलेव्हन संघ कर्णधार. आशिष इलेव्हन संघ कर्णधार प्लीज यायचे. करना आले ना हो. अरे इकडे. अरे संजय भैया 10 बार बुलाएंगे क्या वो लोग को. गाड़ी में बैठे अंदर. श्रीकांत सर आपल्याला विनंती आपण यायचे प्लीज नाणेफेकीच्या कबलासाठी. इसमें तू भी नहीं करता अरे ऑप्शन में. हाँ क्यों नहीं. इथे मात्र आपण पाहिला फटका चांगला आल्या आल्या मात्र स्वतःच्या नावाचा ठसा उमटवतोय. येतोय मात्र हा यस बेग 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 फ्रेंड्स 11 ट्रॉफीचा षटकार. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. काय स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहिला. आफताब आल्या आल्या मात्र स्वतःच्या नावाची जाणीव मैदानाच्या आतमध्ये दाखवली. अर्थातच उंच पुरा फलंदाज आहे आणि त्या ए कौन जीता रे. चला मल्हार संघ आपण पाहतोय. ए बॉल बॉल चला जुना बॉल पॉज करायचा प्लीज. बोल दे जुना बॉल. हा अजून आहे का जुना बॉल. नाही ते बघतोय. नाही जुना करून द्यायला पडेल. हो संजय भाई. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय डबल डिजिट 10 या आकड्यावरती आहे. और 50 चाहिए. बॉल नहीं नया बोल दे. नया बॉल नया है नया. जुना नाहीये. तीन चेंडूचा केस झाला. दुसरं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 60 धावांचा पाठलाग करताना आपण संजय लेव्हिन संघाला पाहतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. गोलंदाजी अरमानची अजूनपर्यंत चांगली राहिली. एक मोठा जरी फटका आला असला तरी परंतु त्याने चांगले चेंडू हाताळलेत. 4 चेंडूचा खेळ झाला. धावांचा विचार केला 11 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडीच्या मोबदल्यावरती आपण पाहतोय संजय लेव्हिन संघ कुठेतरी आफताबच्या त्या षटकारानंतर मात्र कमबॅक करतोय, वापसी करतोय.
बॉल आया अरे एक ही बॉल तो था वो जुना बॉल इधर वही वही तो है यही है वो पहले मैच के बॉल है वही पहले तो बॉल किया। का सब नया बॉल तो है अभी इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न ओव्हर द विकेट कीपर हेड प्रयत्न चांगले होते प्रयत्नांसाठी अर्थातच गुण आहेत ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेत आणि प्रयत्न होणं गरजेचं आहे रिझल्ट मात्र आपल्या हातात नाहीये प्रयत्न करणं आपल्या हातात आहे शेवटचा बॉल आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे धावांचा विचार केला 12 धावा धावफलकावरती 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे 60 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय संजय 11 आणि समोरचा संघ विचार केला एमके सिल्व्हर स्टार असा सामना सुरू आहे पहिला सामना फ्रेंड्स 11 ट्रॉफी मधला चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष ये अपना संजय दूसरा एम्पायर पे राजू अगर आ गया तो उधर से आएगा वो इथे मात्र अर्थातच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे तैनात आहे बॅटरला जावं लागेल अर्थातच बॅक टू दी पवेलियन लागतोय मात्र अजून एक महत्वपूर्ण झटका राजला जावं लागेल तंबूच्या आसराला वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न होता थोडासा ऑफटिकच्या बाहेरचा चेंडू ओव्हर द कव्हर्स इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न परंतु कव्हर रिजन वरती खेळाडू तैनात आहे धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर संजय 11 संघ 12 या आकड्यावरती आहे 18-48 समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 48 धावांचा पाठलाग करायचा आहे स्टील 48 रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज आशिष 11 संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचे मल्हार टीम प्लीज मल्हार टीम डिसिजन पोहोचवायचे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय बॅटिंग मार्क वरती आपण प्रणयला पाहतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर संजय 11 संघ 12 या आकड्यावरती अजूनही विचार केला तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 48 धावांचा पाठलाग करायचा आहे 18 चेंडू 48 चा पाठलाग करायचा आहे इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक खेळाडू टीम स्क्वेअर लेग मध्ये तैनात आहे विकेटचा होणार आहे पतन अजून एक लागतोय मोठा झटका फलंदाज तंबूच्या आसऱ्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आफ्ताबला जावं लागेल बॅक टू दी पवेलियन मोठा फटका खेळायचा होता पूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आणि कौतुक करावं लागेल अर्थातच खेळाडूंचं अजूनपर्यंत पूर्णपणे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय एमके सिल्वर स्टार अजूनपर्यंत क्षेत्ररक्षण जमेची बाजू राहिली आहे कारण जर पहिल्या इनिंगचं अनालिसिस केलं संजय 11 संघाकडून 3 ते 4 कॅच ड्रॉप झाले आणि त्याच्यानंतर एक मोठं लक्ष 60चं समोर आलं आणि त्या विरुद्ध मात्र क्षेत्ररक्षण करताना मात्र एमके सिल्वर स्टारने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय कारण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ भेटणं गरजेचं आहे आणि त्या या इनिंग मध्ये आपण पाहिलं पूर्णपणे ती साथ भेटली आहे बॅटिंग मार्क वरती आपण न्यू बॅटर अप्पूला पाहतोय इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर फलंदाजाच्या
रीच पासून थोडासा चेंडू लांब ठेवला आणि त्याच्यामध्ये यश आपण पाहतोय. इथे मात्र पोल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा खेळाडू मिड विकेट मध्ये आहे, परंतु फिल्डर बने दर्शक बने फिल्डर येतोय मात्र महत्वपूर्ण षटकार. मच नीडेड सिक्सर. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती आहे. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे पॉइंट वरती तैनात आहे, परंतु चेंडू निघून जाईल का? तर यस, चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावेंसाठी. या 4 धावेने धावफलकाचा विचार केला धावफलक जवळ पोहोचणार आहे 22 या आकड्यावर. 22 ऑन द स्कोर कार्ड टॅली. या 2 चेंडूंवरती महत्वपूर्ण 10 धावा आल्या. फलंदाजी मार्कवरती फलंदाजाचा विचार केला अप्पू. मैदानाच्या आतमध्ये मात्र आल्या 2 मोठे फटके खेळतोय. मच निडेड या धावा आहेत. 22 धावा धावफलकावरती. 60चा पाठलाग करायचा होता. तिसरे षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. इथे मात्र पुन्हा शॉर्ट आर्म पुल स्लॉट वरती चेंडू आहे. चेंडू निघून जाणार आहे, मैदानाच्या बाहेर येतोय. अजून एक ब्रँडेड षटकार. तब्बल 16 धावा या 3 चेंडूवरती आल्या आहेत आणि अर्थातच अप्पू मात्र पवेलियन मधून सेट होऊन आलाय की काय अशी चर्चा मात्र मैदानाच्या बाहेर सुरू आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 28 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अखिलेश वरती मात्र आक्रमण प्रहार हल्ला आपण पाहतोय अप्पूच्या माध्यमातून. फारूक को मालूम है ना? अरे नहीं ना, लेकिन इधर ही है ना लोकल में. और वो कैसा है, उसके साथ में जो मस्ती करता है उसको ही गुस्सा नहीं दिखेगा. वो तो सीधी बात है. खेलता है. अभी नया आइटम नया सब कुछ तो हम लोग को कौन पूछेगा. इथे मात्र आकोटापाचा चेंडू पंचांकडे दात तर मागितली जाते. डॉट चेंडूचा इशारा आपण पाहतोय. 3 ओव्हर 28 समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 32 ची गरज आहे. 12 चेंडू 32 ची गरज. बारा चेंडू मध्ये 32 धावा करायच्या आहेत. अजूनही मॅच बॅलन्सिंग मोड वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं संघासाठी अर्थातच आपण पाहतोय 4थं महत्वपूर्ण षटक घेऊन अरमान. कारण शॉर्ट फॉर्मॅटच्या क्रिकेटमध्ये जसं T20 मध्ये 19वे षटक महत्त्वाचं असतं, 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4थं षटक महत्वपूर्ण टर्निंग पॉईंट ठरू शकतं. कारण येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 32 धावा करायच्या आहेत. 16च्या सरासरीने 16च्या एव्हरेजने धावा करायच्या आहेत. इथे मात्र पोल करायचं होतं. फटका तर फसलाय, परंतु क्लिअर होईल का? तर यस, मिस टाइम स्ट्रोक, परंतु चेंडू निघून जातोय मैदानाच्या बाहेर. अजून एक षटकारासाठी अपूच्या फळीतून मात्र अर्थातच येतोय महत्वपूर्ण षटकार. प्रणयच्या फळीतून येतो, माफ करा, प्रणयला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय.
पहिल्या चेंडूवरती षटकार आला अरमानवरती, आता कुठेतरी धडपण असणार आहे, कारण पहिल्याच मोठा फटका जर षटकामध्ये आला तर मोठा षटक होईल का याची अर्थातच चिन्ह मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. परंतु अरमान सुद्धा चांगला गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे, कमबॅक करण्यामध्ये अर्थातच पारंगत आहे. आणि इथे मात्र पहिला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है, येतोय मात्र सेकंड इन रो अजून एक सिक्सर. आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती फलंदाज प्रणयच्या फळीतून बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह सिक्स आलेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे 40 या आकड्यावर. आता मात्र 20 ची गरज आहे. 10 चेंडू 20 धावा. संजय 11 संघ मात्र कमबॅक करतोय. अपूच्या अर्थातच 3 मोठ्या फटक्यानंतर प्रणय सुद्धा लय पकडतोय. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 20 ची गरज आहे. संजय 11 संघ अर्थातच कुठेतरी कमबॅक करतोय. अपूच्या 3 फटक्यानंतर प्रणयचे 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सर आणि त्यानंतर मात्र सामन्याने 360 घेतलाय टर्न आणि आता मात्र समीकरण आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत. पहिला सामना आपण पाहतोय फ्रेंड्स 11 ट्रॉफी सेकंड इनिंग नाण्याची दुसरी बाजू आपण चाचपडतोय. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 20 धावा अर्जित करायच्या आहेत संजय 11 संघाला. इथे मात्र वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वंडीचा इशारा अर्थातच पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 41 ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 19 धावा करायच्या आहेत. आता मात्र फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अप्पूला. एका बाजूला MK सिल्वर स्टार तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संजय 11. स्टेट डाउन द ट्रॅक. इथे मात्र फटका फसतोय का खेळाडू तिथे जाईना वॉटर कॅच. चांगला कॉर्ड आपण पाहिला. फलंदाज होतोय बॅक टू दी पवेलियन. मिड विकेट वरती अर्थातच खेळाडू तैनात होता. कौतुक करावं लागेल. पेशन्स त्याने दाखवलं. त्याला माहिती आहे बाउंड्री लाईन कुठे आणि अर्थातच एक चांगला जजमेंट आणि चांगलं कलेक्शन. ब्युटिफुल कॅच. न्यू बॅटर आपण सचिन पाहतोय. समीकरणाचा आता मात्र विचार केला. 8 चेंडू 19 ची गरज आहे. कंपल्सरी चेस पद्धतीचा फॉर्मॅट आहे. ही माहिती सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 19 धावा अर्जित करायचे आहेत. 41 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 7 चेंडू माफ करा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 मध्ये 19 करायचे आहेत. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 19 ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती सचिनला आपण पाहतोय. सचिन मध्ये सुद्धा क्षमता आहे कुवत आहे परंतु त्या क्षमतेचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. आल्याला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न संपर्क तितका चांगला नाहीये. तारेखीडचा प्रयत्न परंतु जिथे एकेरी धाव होती तिथे स्ट्राईक एंड रोटेशन आणि 2 धावा खर्च केल्या जात आहेत. स्ट्राईक एंड वरती अर्थातच
रोटेशन सुद्धा होणार आहे. षटकाची होईल समाप्ती. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 43. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे संजय 11 संघाला. अपुला मात्र स्ट्राईक भेटली आहे आणि अर्थातच मैदानाच्या बाहेर सुद्धा चर्चांना उदाहरण आलंय की अपुला स्ट्राईक एंड भेटली. पहिल्या चेंडूवरती जर बिग हिट आला तर या सामन्यामध्ये 365 आपल्याला पाहायला भेटू शकतो. सहा चेंडूमध्ये 17 धावा अर्जित करायचे आहेत. 60 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 4 षटकांमध्ये अर्थातच फलंदाजी चांगली राहिली, परंतु मागचं षटक थोडंसं चांगलं गेलं एम के सिल्वर स्टार साठी. चला स्पीडअप करायचं प्लीज, जास्त वेळ दबडायचा नाही. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 धावा अर्जित करायचे आहेत. फलंदाजी मार्कवरती अप्पू, ज्याच्या फळीतून अजूनपर्यंत 2 षटकार 1 चौकार आलाय, तर त्याच्यावरती मात्र पूर्णपणे जबाबदारी सोजा आहे. मिड विकेट रिझनवरचा कॅच तो अर्थातच तो टर्निंग पॉइंट ठरू शकतो. प्रणय सारख्या फलंदाजाला अर्थातच बॅक टू दी पविलियन पाठवलं. इथे मात्र पहिला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होतो. विकेट किपर एंड वरती कोणताही खेळाडू नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चोरडा प्रयत्न मात्र इथे अयशस्वी ठरतोय. इथे मात्र कुठेतरी मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला भेटतं, कारण प्रयत्न जर तिसऱ्या धावेचा झाला असता तर धाव पूर्ण असते, परंतु कुठेतरी डबल माइंड आणि त्याच्यानंतर मात्र अप्पूला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अर्थातच 14 धावा अर्जित करायचे आहेत. 15 धावा अर्जित करायचे आहेत. चला 5 मध्ये 15 करायचे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ट्रॅक अगदी सरळ दिशेने आपण पाहिलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि 2 धावा परिपूर्ण होणार आहेत. सिंगल डबल वरती अर्थातच थोडासा विश्वास दर्शवला जातोय, कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वारंवार केला जाणार आहे का? प्रयत्न आहे. विकेट किपर एंड वरती जर थ्रो असता तर प्रश्न विचारले गेले असते. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. आता मात्र आपल्याला गिअर बदलावे लागणार आहेत. 3 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. सचिन इथे मात्र करतोय चुकी. फलंदाज अर्थातच कोणताही संपर्क चेंडू आणि फळीचा झाला नाही. लेग बाईसच्या रूपामध्ये धावा येणार आहेत. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आता मात्र करायचे आहेत 10. कंपल्सरी चेस पद्धतीचं फॉर्मॅट आहे. सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 2 मध्ये करायचे आहेत 10. इथे मात्र फटका पुन्हा एकदा फसतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क नाहीये. कंपल्सरी चेस पद्धतीचं फॉर्मॅट आपण पाहतोय. एम के सिल्वर स्टार अर्थातच क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू राहिली आहे. 9 धावा करायचे आहेत. जर विचार केला पहिल्या इनिंगचा अनालिसिसचा तर कॅच कुठेतरी ड्रॉप झाला होता संजय 11 संघाकडून, आणि इथे मात्र अर्थातच सामना
विजयी होतो एम के सिल्वर स्टार. हार्डलक असेल संजय ब्रेन संघ. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. घेऊया छोटासा ब्रेक, त्याच्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे मल्हार संघ प्लीज. मल्हार संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आणि शिवशक्ती आपले 2 फलंदाज जास्त वेळ न दवडता 2 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. तिथपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा फ्रेंड्स 11 ट्रॉफीचा चेंडू आणि फळीचा रणसंग्राम.